वेलकम टू आवर चॅनल रिअल पीपल रिअल अचीवमेंट्स. आज आपल्या चॅनलला लाभल्या आहेत स्मिता मॅडम. सो स्मिता मॅडम, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की आपल्या श्रोत्यांसाठी आपलं इंट्रोडक्शन करून द्या. मॅडम, पहिल्यांदा मी तुमचे अत्यंत आभारी आहे की तुम्ही मला या चॅनलवर बोलण्याची संधी दिलीत. तुम्ही मला बोलवलं, हा माझा मी सन्मान समजते. थँक्यू मॅडम, तुम्ही आलात. खूप आणि खूप थँक्यू तुम्हाला, कारण तुम्ही मला बोलवलं, तिथे आपण आलोय. बरं वाटलं मला की तुम्ही माझा सन्मान केला असं मला वाटतं. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. सो आपल्या श्रोत्यांना फार उत्सुकता आहे की स्मिता मॅडम आल्या आहेत, तर त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. कसं स्टार्ट झाली आपली जर्नी, काय होत्या, कुठे होत्या स्मिता मॅडम, कुठे राहायच्या, कुठून शिक्षण घेतलं? मी मूळ अलिबाग तालुक्यातली. अलिबाग तालुक्यात माझा जन्म खरा मुरुड तालुका, कारण आपली आई जिथे असेल तिथे आपला जन्म असतो. माझा आजोळ मुरुडचं, पण मी अलिबाग तालुक्यातली चौल या गावची. चौलमळा म्हणून आमच्या गावाला म्हटलं जातं. अशा खेड्यात वाढलेली मी. नारळी पोपळीच्या छानपैकी बागा आमच्या घरी आजूबाजूला. चांगला जो निसर्ग सौंदर्य म्हणतात त्यांनी नटलेला असं आमचा चौलमळा. तिथे मी वाढले. घावन, चटणी ह्या सगळ्या गोष्टी खाऊन आम्ही मोठे झालो. नारळाची झाडं, वाडी होती, शेती होती. माझे वडील शिक्षक होते महानगरपालिकेत मुंबईला, आणि आई गृहिणी होती. पण आईचे संस्कार, वडिलांचे संस्कार मिळून माझी शाळा तिथेच होती. 1ली ते 7वी पर्यंत मी चौलमळा शाळेत राहिले. त्यानंतर रेवदंडा हे आम्हाला जवळ पडायचं. मग तिथे हायस्कूलला होतो आम्ही. हायस्कूलला आम्ही 8वी ते 12वी पर्यंत मी हायस्कूल केलं. हायस्कूल केल्यानंतर मग 15वी पर्यंत मी कॉलेज केलं. ते कॉलेज अलिबागला JSM कॉलेजला मी 15वी पर्यंत होते. 15वी नंतर मॅडम कसं असतं, आमची परिस्थिती, माझे वडील रिटायर झाले त्यानंतर. मग परिस्थिती अशी होती की बेताची होती, पण खाऊन पिऊन सुखी होतो, असं सगळं आमचं वातावरण होतं. त्याच्यानंतर मग नोकरी. आता नोकरी म्हणाल तर तेव्हाही नोकऱ्या एवढ्या सहजतेने मिळत नव्हत्या, आत्ताही मिळत नाहीये. त्यावेळेला मग मी खूप प्रयत्न केले. माझा मावस भाऊ, माझा सख्खा भाऊ मला ह्याच्यात खूप मदत केली. माझी मावशी, जी आत्ताच माझी मावशी गेली, आई, वडील सगळ्यांनी मला ह्या प्रयत्नासाठी, म्हणजे नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नासाठी खूप खूप मदत केली. कुठल्या नोकरीसाठी एवढे प्रयत्न करत होतात तुम्ही मॅडम? मला ना बँकेत किंवा मार्केटिंग असं माझं फील्ड होतं, की मला असं वाटायचं अशी नोकरी मला मिळावी, बँकेत किंवा मार्केटिंगचा एखादा एरिया असेल अशी. पण ग्रॅज्युएशन कशातून केलं? ग्रॅज्युएशन माझं BCom झालंय. ओके, म्हणून तुमचा कल असा होता, बँकेत स्टॅटिस्टिकली असं काहीतरी वेगळं काहीतरी करायची माझी इच्छा होती, किंवा मला MSW करायचं होतं. तुम्हाला तेव्हा MSW माहिती होतं? हे मोठी गोष्ट आहे. त्यावेळेला मला फार इच्छा होती ती, कारण तेव्हाही पासून माझी असे मला असं वाटायचं काहीतरी समाजोपयोगी करावं म्हणून. पण नाही झालं. म्हणजे पण मी एक गोष्ट ही आतापर्यंतच्या प्रवासात लक्षात घेतली, जे आपल्या नशिबात असतं ना तेच आपल्याला मिळतं. त्याच्याविषयी थोडं पण, माझी आई एक गोष्ट म्हणायची की वक्त से पहले किस्मत से जाना, किसी को मिला है ना किसी को मिलेगा. वा, ही जी गोष्ट, माझी आई हिंदीची पंडित होती. अच्छा. त्यावेळेला तिलाही नोकरी होती, पण ती नाही करू शकली, कारण वडील इथे नव्हते, मुंबईत वडील होते, आम्ही 3 जण इथे होतो चौलला. त्यानंतर सर्व्हिसच मिळाली नाही. म्हणजे इतके प्रयत्न केले की सर्व्हिस मिळालीच नाही. मी डिप्रेशन मध्ये जायला आले. इतका मला त्यावेळेला त्रास झाला. पण नंतर मग काय करायचं, मग डीएड. मी 12वीला मला चांगले मार्क्स आहेत, मग 12वी नंतर मी डीएड केलं. म्हणजे 12वीच्या बेसवर डीएड केलं. डीएड केलं, मग डीएडला गेले. डीएडला माझा नंबर शासकीय अध्यापक विद्यालयात लागला, सासवण्याला. अलिबागमध्ये सासवणं म्हटलं तर, तुम्ही आता अलिबागमध्ये फिरला असाल तर तुम्हाला कळत असेल, सासवणे म्हणजे निसर्ग सौंदर्याने नटलेलं गाव होतं ते. अगदी पाठीमागेच समुद्र, छान असं वातावरण. पण मी एका घरी राहायची, म्हणजे एक बाई होत्या त्यांच्याकडे मी तिथे राहायची, आणि तिथे राहून मी शिक्षण केलं. त्याच्या आधीचं थोडंसं मला सांगावंसं वाटेल की मी नोकरी केली मधल्या कालावधीत. प्रायव्हेट CAच्या हाताखाली मी नोकरी केली. CA होते, त्यांच्या हाताखाली मी नोकरी करून ते पैसे जमवून मी डीएड केलं. कारण वडिलांची परिस्थिती एवढी नव्हती की ते पैसे
फारसे देऊ शकतील. म्हणजे हाऊस पण केली की जे बँकेचं करायचं होतं, जे अकाउंटन्सी हो, आणि हो. याच्यामध्ये करायचं होतं ते पण ते केलं. पण केलं. आणि जिद्द की पुढं नोकरी गव्हर्नमेंटची पाहिजे म्हणून पहिले स्वतः पैसे कमवले आणि मग तुम्ही हो ना. डीएड घेतले हो, करायला. खरंच. वा. आता काही इलाजच नव्हता त्याला त्यावेळेला. मग डीएड केलं आणि लगेचच मी तरी पण डीएड करून आले मी आणि काही दिवस मला नोकरी मिळाली नाही. कारण ऍप्लिकेशन केलं, पण त्याला वेळ होता. तरीही 6 महिने मी आमच्याच इथे नागाव म्हणून आहे, तिथे त्या हायस्कूलवर नोकरी केली. तिथे ओके. केली. हां. हायस्कूल म्हणजे काही गव्हर्नमेंटची शाळा का नाही, प्रायव्हेट? प्रायव्हेट हायस्कूलचा 1ली ते 4थीचा जो छोटे वर्ग असतात ना, त्याच्यावर मॅडम मी नोकरी केली. आणि नंतर मग मला लगेच कॉल आला. तेव्हा पोस्टाचे संप होते, पण आम्हाला माझ्या मैत्रिणी पण होत्या. माझा मित्रपरिवार, मैत्रिणी परिवार खूप मोठा आहे. हो, खूप मोठा आहे. आजही का तेव्हा? आजही आहे आणि तेव्हाही होता. तेव्हा तर फारच होता, कारण माझे वडील ना माझ्यासारखेच होते, बडबडे. त्यामुळे भरपूर लोक घरी यायची, जेवायची, राहायची. अत्यंत म्हणजे ते माझे वडील जे मुंबईला होते, थोडंसं मी मध्ये बोलतेय तुम्हाला, की त्यावेळेला ते एकच शाळा नाही करायचे. त्यांना गव्हर्नमेंटची ती शाळा होती महानगरपालिकेची. पण ते ना मुक्यांच्या शाळेवर जायचे शिकवायला. हो. नाईट स्कूल करायचे. म्हणजे स्वतःहून स्वतःहून. त्यांची इच्छा. इच्छा. मग त्यामुळे ती मुलं पण यायची आमच्या घरी. मुक्यांची ट्रीप एकदा आणली होती. जी मुकी मुलं असतात त्यांची ट्रीप आणली होती त्यांनी. जवळजवळ 15-20 मुलं आमच्या घरी आली होती आणि असेच पाहुणे सतत आमच्या घरी चालू असायचे. कारण माझे वडील असेच होते आणि त्यांना समाजकार्याची आवड होती मुळात म्हणजे माझ्या वडिलांना. आणि म्हणून तुम्हाला MSW करून समाजकार्य करायची इच्छा होती. असं मला वाटत होतं थोडंसं. पण बीकॉम ठीक आहे, झालं. तुम्ही टीचर झाल्या आणि मला वाटतं त्याच्यातनं पण तुम्ही खूप सारं समाजकार्य केलेलं. डीएड झाला नंतर आणि मग मग डीएड झाले. डीएड झाल्यानंतर पहिली माझी नेमणूक म्हसळाला. म्हसळा म्हसळा. हा असा भाग होता की पूर्ण त्यावेळेला तिथे काही सुखसोय म्हणजे सोयीच नव्हत्या म्हणायला हरकत नाही. म्हणजे वॉशरूम नंतर टॉयलेट ह्याही सोयी नव्हत्या. हो. अशा परिस्थितीत आम्ही म्हसायला 1.5 वर्ष काढलं आणि दुर्दैवाने माझे वडील वारले त्यानंतर. त्यांना हार्ट अटॅक आला. ते वारल्यानंतर पुन्हा मला बदली घ्यावी लागली कारण आईजवळ कोणी नव्हतं. आई एकटी होती. भाऊ होता, पण भावाचं तेव्हा तो एकटा कुठे राहणार, LICत आहे माझा भाऊ. ओके. मग त्यामुळे मी पुन्हा बॅक टू पॅव्हेलियन बदली घेतली आणि मग मला मुरुड मिळालं. मुरुडला होते काही वर्ष मी. हे कधी कुठल्या सालची गोष्ट असेल? ही साधारण मी म्हसळा वगैरे? 96ला लागले ना. ओके. उशिरा लागले. पुन्हाही तेच सांगते मी. माझं सगळं उशिरा झालं. उशिरा लागले आणि त्यानंतर मग 96 नंतर 98ला माझे वडील गेले. 98ला वडील गेल्यानंतर मी इथे आले पुन्हा. माझ्या आईकडून मी आईला सोबत म्हणून मी थांबले आणि मग तिथून मी अपडाऊन करून मुरुडला जायची आणि यायची. किती अंतर असेल अंदाजे? आहे अंतर थोडं होतं. किती वेळ लागला? तरी 15 किलोमीटर होतं. ओके. ठीक. पण पण तेव्हा या सुखसोयी होत्या. होत्या? बस वगैरे होत्या? बस नाही. त्यानंतर त्या असे रिक्षा चालू झाल्या होत्या. ओके. त्या रिक्षा ज्या मोठ्या रिक्षा आहेत ना, ज्या आपण टमटम. कडावला वगैरे जातो त्या तशा टमटम चालू होत्या. त्यामुळे ते जरा सोयीचं पडलं मला. आणि नंतर मग मी तिथे होते काही वर्ष. नंतर मग माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर आम्ही कर्जतला आलो. हो. कर्जत घेतलं कारण कर्जतला माझ्या मिस्टरांना पुण्याजवळ पडणार होतं. ते मेकॅनिकल आहेत चांगले. ओके. तर त्यामुळे त्यांना ते पुण्याजवळ होतं. तर तिथे एखादी सर्व्हिस मिळू शकते म्हणून आम्ही काय केलं की इथे कर्जत घेतलं. पण कर्जतला आले आणि शाळा मिळाली वडवली. खूप दिवस शाळाच मिळाली नव्हती. नंतर वडवली शाळा मिळाली. वडवली मराठ्यांची. पण ती शाळा तेव्हा रोडच नव्हता. अत्यंत खडतर असा रोड होता तिथे. दगडांशिवाय तिथे काही पर्यायच नव्हता. कुठे खाच कळगे आणि दगड होती. असा माझा तिथून प्रवास सुरू झाला. पण तिथून तो जरा पेनफुल प्रवास सुरू झाला माझा. कारण नंतर माझ्या पोटात माझी मुलगी राहिली. नंतर मग माझ्या मिस्टरांना नोकरी सोडावी लागली. नोकरी सोडली त्यांनी का तर माझ्याजवळ कोणीच नव्हतं. आमचं इंटरफेथ मॅरेज आहे ना. त्यामुळे मग साधारण माणसांची कमतरता आम्हाला भासायला लागली. मग काय झालं, आम्ही दोघंच. मग ते बाळ आलं. बाळ होतं. मग बाळासाठी ट्रीटमेंट कुठे करायची तर आमचे वाजे डॉक्टर जे अलिबागचे, मग तिथे आम्ही ट्रीटमेंट केली. तशातही माझी भाऊ वहिनी माझ्यासोबत होती. त्यांनी कधी मला अंतर दिलं नाही. आई होती त्यावेळेला. पण नंतर मग तिथे झालं
ऑपरेशन वगैरे झालं, माझं सिझरियन झालं. नंतर माझ्या मुलीचा जो प्रॉब्लेम झाला की तिला रडलीच नाही ती जेव्हा झाली तेव्हा. रडली नसल्यामुळे मग पुन्हा तिचे प्रॉब्लेम असे, तिला फिट्स आली. नंतर तिला फिट्स आल्या, त्याच्यानंतर मग तिला पनवेलला मला हलवावं लागलं. या सगळ्या गोष्टी फार त्रासदायक झाल्या माझ्या आयुष्यात. तरीही माझ्या मिस्टरांचा देवावरचा भरोसा, आमचा दोघांचा देवावरचा भरोसा, ती 22 दिवसांनी घरी आली माझी मुलगी. घरी आली. घरी म्हणजे आम्ही तेव्हा भाड्यानेच राहत होतो. एवढी आमची परिस्थिती नव्हती की आम्ही स्वतःचा ब्लॉक घेऊ शकू. पण तिच्या पायगुणांनी का होईना आम्हाला ब्लॉक मिळाला. म्हणजे छोटा वा. 1 रूमचा आम्ही ब्लॉक घेऊ शकलो. वा. पैसे नव्हते तरीही मला आठवतंय त्यावेळेला की ज्या मॅडम होत्या RDCC मध्ये घोसाळकर, त्यांनी ताबडतोब माझं कर्ज मंजूर करून मला एक ब्लॉक त्यांनी घेता आला. सांगितलं की ब्लॉक घ्या. स्वतःचा घेतला. पायगुण, 1 room. न्यूचा पायगुण. हो निश्चितच असं म्हणतो आम्ही. तिथून आम्हाला कुठल्याही पैशांची कमतरता भासली नाही आजपर्यंत माझ्या मुलीच्या पायगुणाने. मग नंतर ती झाली, त्याच्यानंतर तिचे दवाखाने होते कारण ती ICU मधून आली होती. त्यामुळे खूप वेळ आम्हाला दवाखान्यात जावं लागायचं. त्याच्यात सगळ्यात माझ्या मिस्टरांनी मला मोलाची साथ दिलेली आहे की कुठेही मला कधीही एकटीला टाकलंच नाही. पण पुढे असं झालं, 2.5 वर्षाची झाल्यानंतर आम्ही म्हटलं आता चला तिला आपण शाळेत घालूया. शाळेचं शिक्षण तिचं होईल थोडंसं काही, आणि मराठी मीडियममध्येच आम्हाला घालायची होती कारण आम्ही घरात मराठी छान बोलतो. पण प्रॉब्लेम असा झाला की त्या शाळेत ती रमू शकली नाही. ती रमू न शकल्यामुळे पुन्हा आम्ही मोहिते सरांकडे गेलो कारण तिथे तिची ट्रीटमेंट होती पनवेलला. ही अशी का करतेय? मग पुन्हा चाइल्ड डेव्हलपमेंट ज्या मॅडम होत्या लीना देशपांडे त्यांच्याकडे गेलो. तिथून जी आमची सुरुवात झाली ती सुरुवातच झाली कसली? की थेरपीच तिच्या सुरू झाल्या. कारण Therapy. त्यांचं असं म्हणणं होतं, या मधल्या कालावधीत आम्ही एकदा नाशिकला पण जाऊन आलो. ओके. नाशिकला जाऊन आलो. तर त्या नाशिकच्या बाई पण म्हणाल्या की ते काही स्वतःहून तिला आधाराशिवाय ती राहू शकणार नाही. तेव्हा खूप वाईट वाटलं, पण तरीही मी जिद्द सोडली नाही. मला असं वाटलं की काहीतरी चांगलं घडू द्या, म्हणून मी पुन्हाही प्रयत्न केले. पुन्हाही भेटले लीना देशपांडे मॅडमना आणि त्यांना विचारलं की काय करायला लागेल. तेव्हा त्यांनी पत्ते दिले. मग आम्ही त्यावेळेला एवढ्या सुविधा नव्हत्या गाड्यांच्या. आता जशा बसेस सुरू झाल्या, आता एसट्या जास्तीत जास्त आहेत, तसं नव्हतं. पण माझ्या मिस्टरांनी त्यावेळेला आमची ओमनी होती कारण 3 वर्ष ते घरात राहिले होते माझ्या मुलीसाठी. 3 वर्ष त्यांनी नोकरी वगैरे सोडून घरात राहिले आणि तुम्ही? आणि मी नोकरी करत होते. पण तुम्हाला तर प्रेग्नन्सी लीव्ह वगैरे काय? प्रेग्नन्सी लीव्ह तेवढीच 3 महिने होती त्यावेळेला मॅडम. ओ. त्यावेळेला जास्त लीव्ह नव्हती. त्यावेळेला 3 महिनेच होते. आणि तुमचं डिलिव्हरी नॉर्मल होती का? नाही ना, सीझर होतं. पण पण मला रजा तरीही घेता आली तुम्हाला नाही 3 रजा महिन्यांनी नाही मला. घेता आली कारण मी शाळा प्रमुख संसार. होते तिथे. शाळा प्रमुख होते. ओके. आणि मला असं वाटतं की माझ्यामुळे कोणाचं नुकसान होऊ नये मुलांचं. आणि पुढेही मी जात गेले. शाळेमध्ये मी कधी माझ्या कर्तव्यापासून मी परावृत्त झाले नाही. ते तर आम्ही पण पाहिलंय मॅडम. माझी मुलगी जरी अशी होती तरी. पण मग त्यांनी मदत केली. आम्ही थेरपीज करायला लागलो. पण त्या थेरपी खूप लांब होत्या मॅडम. खारघरला थेरपी, त्यावेळेला खारघरला जर गेलो नाही, त्या मॅडम अतिशय चांगल्या होत्या ज्या मिळाल्या त्या. प्रज्ञा लोट म्हणून मॅडम होत्या, त्या अतिशय चांगल्या होत्या. त्यांनी जर तिच्यावर थेरपी केली असती तर निहा आता चांगली झाली असती. परंतु त्यांना वेळेत नाही गेलो तर त्या घ्यायच्या नाही, जर आपण वेळेत पोहोचलो नाही तर. मग वेळेत पोहोचणं ही गोष्ट फक्त एसटीच्या हातात होती किंवा गाडीच्या हातात होती. मग आम्ही गाडी घेतली कारण माझ्या मिस्टरांना काहीतरी धंदा हवाय. घरात बसून पुरुष माणूस किती वेळ राहणार. मग त्याच्यासाठी त्यांना गाडी घेऊन दिली. शाळेची मुलं गोकुळ शाळेत होती, त्या शाळेचीच मुलं आम्ही सुरू केली. असा सगळा प्रवास केला. पण मग त्या गाडीने न्यायचो तरीही नेहमी जाणं त्यांनाही शक्य व्हायचं नाही, मलाही शक्य व्हायचं नाही. या सगळ्या ह्याच्यात मग ती थेरपी आम्ही सोडली. नंतर आम्ही लाईट ऑफ लाईफला एकदा गेले होते मी, वडवलीलाच असताना. त्यावेळेला तिथे एक कॅम्प होता. तिथे कॅम्पमध्ये काही मुलं आली होती. मुलं म्हणजे आता माझ्यापेक्षा ती लहानच असेल म्हणून मी मुलं म्हणते. त्यांना मी विचारलं, जर बदलापूरपर्यंत एखादी थेरपी असेल तर आम्हाला सांगा, ऑक्युपेशनल थेरपी. तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांनी एका अरविंद दळवी म्हणून त्यांचं नाव सुचवलं. मग तिथे मॅडम आम्ही 7 वर्ष थेरपी केली. 7 वर्ष काही आम्ही जीवाला आराम घेतला नाही. मी शनिवारची संध्याकाळ बघितली नाही, बुधवारची रात्र बघितली नाही. कारण बुधवारी माझे मिस्टर आल्यानंतर आम्ही जायचो. ते 6:30ला यायचे, नंतर आम्ही जायचो. पण जायचो तिच्यासाठी.
तेवढ्या लांब जायचो, तेवढ्या रात्री यायचो, खाल्लं तर खाल्लं, नाही तर मग काहीतरी बाहेरून घेऊन यायचं, घरात भात करायचा आणि आपला प्रवास पुढे न्यायचा. असं केलं. नंतर एक थेरपी केली वडवलीलाच असताना, ती मिळाली वाशीला. वाशीला वाशीला मॅडम होत्या, सलमा मॅडम म्हणून. पण त्या थेरपीत पण आम्हाला काही आउटपुट मिळालं नाही. ह्या थेरपीत मिळालं, जाऊन येऊन नेहा माझी जरा बरी झाली. परंतु ते म्हणायचे 20 मिनिटच फक्त हिची थेरपी आम्ही घेऊ शकतो, कारण त्याच्यापेक्षा जास्त ती बसू शकणार नाही. मग आता काय करायचं? अशी 7 वर्ष गेली, त्यामुळे तिची डेव्हलपमेंट एवढीच झाली. आणि मग वाशीला गेले. ती वाशीला इथून बस, पुन्हा ट्रेन, पुन्हा रिक्षा आणि उतरायचं. दमायला असा होत सगळा असेल. प्रवास. संध्याकाळी मी 6 वाजता घरी यायची. माझे मिस्टर मी येतानाच भात बनवून ठेवायचे, मी दूध भात खायची आणि निघायची. आमचं पण तिच्या बाबतीत थोडंसं चुकलं असं मला वाटतं, की तिला विटॅमिन्स कमी पडली. तिला जेवढं पाहिजे होतं तेवढं फळ काही असतं, आपण काय काय देतो ते दिलं गेलं नाही असं मला सारखं वाटतं. पण आता मागे वळून बघण्याची काही आता हे राहिलेली नाहीये, कारण आपला प्रत्येक क्षण हा पुढे सरकत असतो, आपण मागे बघू शकत नाही. पण यानंतर मग तिचा जो बदलाव झाला, नंतर मी काय ठरवलं, की आपण शाळेत या बसत नाही, कारण जी गोकुळ शाळा होती ते म्हणतात लिहू शकत नाही ही, आता काय करणार, आम्ही ह्याला शाळेत ठेवू शकत नाही. मग आता काय करणार, म्हणून आम्ही शाळा बदलली. आणि शाळा बदलली आणि शिशु मंदिरला टाकली तिला. शिशु मंदिरला पण तिने 3 वर्षात मारामारीशिवाय काही केलं नाही. मारत होती ती बऱ्याच मुलांना. ऍक्टिव्ह आहे ती, ऍक्टिव्ह आहे, मी बघितलंय तिला. शी हॅज बीन ऍक्टिव्ह. मे बी त्या नाही, फोकस. असं नाही. कसं आहे, काही त्यांचं डोंगरे मॅडमचं पण म्हणणं बरोबर होतं. डोंगरे मॅडम म्हणायच्या, की तिला काही करायला नाही, तिला लिहिता यायचं नाही व्यवस्थित, तिला काही करायला नाही, मग ती काय करेल, ती मुलांना मारणारच, असं म्हणायचं ते. मग 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 मी असा विचार, इतक्यात माझी मधल्या काळात इंजुलीत बदली झाली 2016ला. मग मी काय केलं, तिला सरळ गाडीवर तेव्हा उभी राहायला लागली, म्हणजे चांगली उभी राहत होती. तिचे पण बरेच, तिची डेव्हलपमेंट डिले पण होता तिचा, पण तरी तो मी ह्या फ्लो मध्ये घेते तिला सगळं. त्याच्यानंतर तिला इंजुलीला न्यायला लागली, मग माझ्या हातात घेतली मी तिला. आणि मग ज्या मुलांना मी दुसरीपासून लिहायला वाचायला शिकवलं, त्याच्याप्रमाणे तिला तयार करत गेले मी. निदान लिहिणं कमी होतं, पण वाचू ती आता सगळं शकते. इंग्लिश, मराठी, हिंदी सगळं वाचू शकते, अगदी वा. व्यवस्थित. इतकं त्याच्यासाठी 2 वर्षच गेली तिथे. नंतर 5वीला तिला, म्हणजे माझी बदली झाली पुन्हा तिच्यामुळेच, कारण तिचं सर्टिफिकेटमुळेच मी कन्या शाळेत आले. कन्या शाळेत आले, तिथेही तिला 5वीला घेतली. जिथे मी तिथे तिला ठेवली. ती म्हणते लम वॉज शुअर टू गो. ही कविता आहे इंग्रजीमध्ये, ती नेहमी म्हणते, मेरी हॅड अ लिटल लम, लम वॉज शुअर टू गो. मेरीच्या मागेच लम असतं, तसेच मी तिला ठेवलं. अगदी 5वी, 6वी, 7वी, 8वी पर्यंत मी तिला तिथे केली, कारण 8वी पर्यंत मी होते तिथे. सगळे शिक्षक चांगले होते, स्टाफ चांगला होता, सगळ्यांनी समजावून घेतली तिला. आणि पुढे जाऊन 9वीला मात्र मला कुठल्या शाळेने घेतली नाही माझ्या मुलीला. म्हणजे तो एक माझ्या मनात खंत होती, की माझ्या मुलीला घेतली नाही. तिचं गाणं चांगलं आहे, सुपर्ब बोलते गाणं, गायनात ती अतिशय चांगली आहे. वा. हा, तिला म्युझिकची आवड आहे, म्युझिकमध्ये ती अतिशय चांगली आहे. छान म्युझिक, म्हणजे आपल्या ज्या सिरियल्स असतात त्याच्या मागचा म्युझिक ती फार सुंदर बोलू शकते, म्हणजे ते बरोबर तिला कळतं की त्या रिदम काय आहेत. वा. इतकी ती चांगली आहे. बाकी पण तिचं आहे, पण ती वयाच्या मागे आहे, हा मोठा प्रॉब्लेम. पण त्याच्यामध्ये आम्ही दोघंही खचलो. खचायचा स्वभाव नाही, मी जिद्द अजूनही सोडलेली नाहीये, कारण तिला 10वी केली. मग अरे वा. मी काय केलं, ओपन युनिव्हर्सिटीतून तिला 10वी केली. छान. 10वी केली, खारघरला ऍडमिशन घेतलं. तिथे गेले मी तिला घेऊन, तिथे गेले, तिथे तिला पेपर रायटर सगळं करून तिला 10वी केली. नंतर मग वडवली मध्ये होते, तिथे जे माझा एक विद्यार्थी म्हटल्यापेक्षा त्यांचे आमचे घरगुती संबंध आहेत. ते म्हणाले मला, सतीश माराडे म्हणून, की बाई मी तिला घेतो 11वीला आमच्या कॉलेजमध्ये, हुतात्मा हिराजी पाटील कडा. आणि खरंच म्हणजे कौतुक सांगायला मला आवडेल, की एवढं त्यांनी सांभाळून घेतलं. त्या स्टाफ पण इतका चांगला आहे, माझ्या मुलीवर अत्यंत प्रेम असणारा तो. आता तर मला 6च महिने झालेत, कारण मी रिटायर्ड झाल्यानंतर तिला न्यायला सुरुवात केली.
ऍडमिशन आधीच घेतली पण नेत नव्हते ना. आता तुम्ही त्यांना रोज आता मी नेता. तिला रोज हो. नेते, बहुतेक रोज नेते की तिला गाडीची सवय झाली पाहिजे, तिला बाहेरच्या जगाची सवय झाली पाहिजे, तिला कुठे कुठे आम्ही फिरवतो. तिचे बरेच प्रॉब्लेम होते. ती मॅडम फटाक्यांना घाबरायची, कुकरच्या शिट्टीला घाबरायची, डीजेला घाबरायची. आम्ही म्हणजे तिचे पप्पा पळायचे, रात्री पण पळायचे कितीही वाजता बघायला, कुठे काय वाजतंय, कुठे काय वाजतंय. इतकं झोपून द्यायची नाही. काय वाजतंय, काय वाजतंय मम्मी, काय वाजतंय. बरं, फटाक्यांना आपण काहीही पर्याय शोधू शकत नाही, कारण दिवाळी हा सण आहे प्रत्येकाचा. मग आम्ही एक आयडिया अशी काढली, प्रत्येक दिवाळीत फिरायला जायचं. प्रत्येक दिवाळीच्या दिवसा धनत्रयोदशीला सुरुवात करायची, ते डायरेक्ट भाऊबीज झाल्यावर घरी यायचं. तोपर्यंत थोडा कमी झालेले असतात फटाके. मग आम्ही ठरवलं. मग असं करता करता आमचं सगळं झालं. केरळ झालं, कर्नाटक झालं, काश्मीर झालं, सगळं म्हणजे बहुतेक अर्ध तरी आमचं बघून झालं बाहेरची ठिकाणं. वा. इतकं आम्ही केलं तिच्यासाठी. पण आता 11वीला ऍडमिशन घेतल्यावर पुन्हा असं वाटतं की तिचा जो प्रॉब्लेम आहे, चिक्कार लोकांनी, खूप लोकांनी आम्हाला असं सुचवलं की तुम्ही मतिमंद मुलांच्या किंवा ती ज्या तशी आहे त्या मुलांच्या शाळेत का टाकत नाही. पण तिचा हा प्रॉब्लेम असा आहे, ती इकडे पण नाही आणि इकडे पण नाहीये. येस. त्यामुळे ती त्या मुलांच्या तशीच करते. आता याचं उदाहरण मी देते. माझ्या शाळेत लहान मुलं आहेत. 9वीला मी काय केलं, तिला कुठल्या शाळेने घेतली नाही, पण माझ्या शाळेत मी न्यायची. पण मी छोटे वर्ग घेते. तर ते छोट्या वर्गात तिला बसवल्यावर ती त्या लहान मुलांसारखीच करायची, त्या लहान मुलांसारखीच वागायला लागली. म्हणजे तिला तसंच त्यांचं इमिटेट करायला लागली. म्हणजे तसं त्यांना त्या कशा खोड्या काढतात, कसं काय काय करतात, ती मोठी अशी होत नाहीये. मग आता काय करायचं. आता जी ऍडमिशन घेतली तिथे मी होपफुल आहे की आता जी मुलं आहेत ती सगळी मॅच्युअर आहेत, कारण 11वीची बॅच आहे. तर त्यांच्यामध्ये तरी ते खेळून म्हणजे बघून त्यांचं ऐकून ती थोडी मॅच्युरिटी तिला येईल, असं एक आशा बाळगून मी तिथे ऍडमिशन घेतलंय. आता आता बघूया काय होतंय ते पुढे. नक्की. आज तुमचा हा प्रवास खूप जवळून जाणून घेतला मॅडम. माहित नव्हतं की तुम्ही एवढ्या सगळ्या इश्यूज मधनं तुम्ही आयुष्यात पर्सनली नेहमी आम्ही तुम्हाला बघायचं होतं हसलाय. नेहमी कधीही आम्ही जाओ त्यांच्या स्कूलमध्ये, कधी हेल्थ कॅम्पला, कधी अवेअरनेसला, स्मिता मॅडम ऑलवेज स्माइलिंग. त्याच्या माग ज्या त्या फेस करत होत्या, जे त्यांनी ऑलरेडी फेस केलेलं आहे, त्या स्मिता मॅडम आज मला बघायला भेटल्या, बोलायला भेटल्या. तर त्याच्यातनं मला एवढं जाणवलं की किती जिद्द आहे तुम्हाला आणि प्रेरणादायी आहे ही गोष्ट. जिथे सगळ्यांनी होप सोडले असते, जिथे लोकांनी सोडून दिलं असतं, तुमच्या लाईफमध्ये भरपूर अशा घटना घडल्या जिकडे लोकांनी होप सोडल्या असत्या किंवा सोडून दिलं असतं, ते कंटिन्यू नसतं केलं, तिकडच्या तिकडे सोडून काहीतरी वेगळ्या वळणावर गेले असते. पण नाही, तुम्ही पप्पांच्या वेळेस मम्मी बरोबर उभे राहिल्या. जेव्हा तुम्हाला जॉब नव्हता मिळत तर तुम्ही BEd करायचा प्रयत्न केला. तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे होता तर तुम्ही त्याच्यासाठी एक मार्ग फाइंड आउट केला. आणि जेव्हा तुमच्या इच्छा होती अकाउंटंट म्हणून काम करायचं किंवा बँकिंग क्षेत्रात काम करायचं, तर CA असिस्ट केलं. म्हणजे तुम्ही मार्ग काढत राहिल्यात. आणि मग जेव्हा तुमच्या लेकीचं तुम्ही सांगितलंय, तर ती जर्नी तर अद्भुत आहे. म्हणजे एवढं एक आईच करू शकते. म्हणजे तुमच्या पूर्ण ह्याच्यातनं हे जाणवलं की आज जे काही निवड आहे ती तुमच्यामुळे, आणि तुम्ही कुठेही कमी नाही पडलात. तुम्ही एकदा मला बोलता बोलता हे बोललात की कुठेतरी मी तिला काहीतरी खाऊ द्यायचं कमी पडलो किंवा काय. तसं नाहीये. तुम्ही जे काही केलं ते तुम्हाला पाहिजे त्याच्यापेक्षा खूप जास्त केलं. एक आई आणि बाबा म्हणून जे तुम्ही करू शकत होतात ते तुम्ही क्रॉस केली ती लिमिट. आणि वी आर सो प्राऊड की असे पण पेरेंट्स आहेत जिकडे पोरांना कुठे आज कचरा कुंडीत मिळतायत, कुठे अनाथ आश्रमात टाकतायत, तिथे तुम्ही त्या मुलीला घेऊन आज तिच्या जे काही इश्यूज आहेत त्याला तुम्ही फाईट बॅक करताय, आणि त्याला सलाम आहे मॅडम. आणि तुमच्या ह्या जे आता जे तुम्ही म्हटलात की 11वी-12वीला आहे आणि तुम्हाला एक्सपेक्टेड आहे चेंज, मला माहित नाही की तो चेंज तुम्हाला किती एक्सपेक्टेड आहे, पण मी शुअर आहे की एक आई म्हणून तुम्ही सक्सेसफुल आहात. निहू म्हणून सक्सेसफुल आहे. थँक्यू. आणि तिचे पप्पा पण ॲज अ पेरेंट, ॲज अ हजबंड, ही इज व्हेरी मच सक्सेसफुल. ही इज अ कम्प्लीट फॅमिली मॅन. आणि आपण आता तुम्हाला अजून काही बोलायचं असेल तर तुम्ही सांगू शकता आपल्या श्रोत्यांना.
पण तुमचा एक मेसेज नक्की आमच्या श्रोत्यांना जाऊ दे, ज्याच्याने त्यांना मोटिवेशन मिळेल, एक इन्स्पिरेशन, कारण तुम्हाला तर ऑलरेडी त्यांनी बघितलंच आहे. मला आज एवढंच सांगायचंय, कोशिश करने वालों की हार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती. आणि ह्याच 2 ओळी मी माझ्या मनात धरून मी माझ्या आयुष्याचा प्रवास सुरू केलाय. मला असं वाटतं, परमेश्वर जर कुठे असेल तर परमेश्वराने तेवढं माझ्या मुलीचं चांगलं करावं, एवढीच माझी इच्छा आहे. दुसरी आमची दोघांची काहीही इच्छा नाहीये की असं काहीतरी काही आपल्याला हे पाहिजे ते पाहिजे. आम्ही कुठल्याही गोष्टीचा आम्हाला लोभ नाहीये. फक्त एकच, आमची मुलगी जर चांगली झाली तर परमेश्वराचे आम्ही खूप खूप आभारी राहू, इतकंच म्हणते. आणि तुम्ही मला आज फार मोठा मान दिलात, तुम्ही मला आज बोलवलं, मॅडम, त्याबद्दल अत्यंत धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आहेत तुमचे की Thank मला you. तुम्ही मॅडम, मी एक सामान्य माणूस, तरीही तुम्ही मला इतका मान दिलात आणि मला आज बोलण्याची संधी दिली. आज माझं मी प्रकट सगळं जे मनातलं होतं ते मी प्रकट केलं. थँक्यू मॅडम, खूप खूप थँक्यू मॅडम. आपला जो चॅनल आहे तो त्याच्यासाठीच आहे, कॉमन मॅन मधला अनकॉमन मॅन असलं, म्हणजेच ह्याच्यात जेंडर बायस नाही, कॉमन वुमन मधलं अनकॉमननेस जो आहे ते पण आपण ह्याच्यातनं सांगत आहोत. सो तुम्ही त्यातल्या आहात म्हणून तुम्हाला इथं बोलवलं गेलंय, आणि ऑफकोर्स यू डिझर्व दिस. सो यू आर वन ऑफ द बेस्ट पीपल आय नो, ज्यांनी नेहमी हसून फेस केलंय, आणि तुम्ही अजूनही करत राहाल. आणि ऑफकोर्स निहू जे बनणार आहे ते आम्ही पण बघणार आहोत, तुम्ही पण बघणार आहात, आणि आपण खूप प्राऊड आहोत. आता पण जे तिने 10th पास केले, म्हणजे 11वीला तिने ऍडमिशन घेतली, ती जिद्द तिची पण सराहनीय आहे, तुमची पण सराहनीय आहे, सरांची पण. आणि थँक्यू, तुम्ही लोकांना जो संदेश दिला ते नक्की लक्षात ठेवतील. आणि आपण श्रोते म्हणून हे नक्की मॅडमना पण सांगू की येस, वी विल ऑलवेज ट्राय आवर बेस्ट अँड विल कीप ट्राईंग. येस, थँक्यू मॅडम, थँक्यू वन्स अगेन फॉर कमिंग. थँक्यू. थँक्यू.